ब्लॉगमध्ये, ठीक आहे. आणि आता वाजले रात्रीचे 2, तुम्ही बघू शकतात रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहे ट्रॅकिंगला गोरखगडला, ठीक आहे. इथून आता मी डायरेक्ट पहिले जाणार डोंबिवलीला माझ्या मित्राला एका पिकअप करणार, तिकडून मग आम्ही सीधा गोरखगडसाठी जाऊ, ठीक आहे. भेटूया मग पुढं. ब्लॉग लास्टपर्यंत बघा, खूप भारी ब्लॉग बनणार आहे. 10 मिनटं बोलून तो अजून अर्धा तास झाला आला नाही आहे भाई. मला राग यायला लागला आता, ठीक आहे. मी अर्धा तास झालो थांबलो इथं. मी त्याला किती वाजता कॉल केला होता, 1:40ला ऑन केला होता. आता झाले 2:10, ठीक आहे. ऑलमोस्ट अर्धा तास होऊन गेलेला आहे, तो अजून आला नाही. मला राग येतो आता. गाईज फायनली आम्ही आलो गोरखगडच्या पायथ्याशी आणि इथून आम्ही जाणार डायरेक्ट वर. आम्ही आता ट्रॅकिंग चालू करतोय. 5 वाजलेत. पटापट वर जातो आणि दाखवतो. काय असा कसा रस्ता आहे भाई, काही दिसत नाही, फुल जंगल. भाई इथून रस्ता नाही वाटत आहे मला. ते लोक बोलले ना जंगल, तर जंगलातून 2-3 रस्ते जातात. हा इथे कुठून? इथून चल बरोबर आहे का पण? अरे हे 2-2 फाटे फुटलेले असतात, ते जॉईंट होतात पुढे. अरे इथून रस्ताच नाही वर जायला. काय बोलतो मग, थांबूया बोलतो. कायला फोन लाव. लवडा हातावतो उचलतो. हा रस्ता एक चाललाय. हा पण तो तिकडेच आहे. ठीक आहे चल इकडे. एकदा उजेड झाला ना मग काय. इथून पण काय वाटत नाही मला. बाकी या साईडला बघ काय डायरेक्ट दरी डायरेक्ट. हो भाई काहीच दिसत नाही माहिती. रस्ते पण एवढे डेंजर आहेत ना. हा ना भाई, अजून 10% पण नाही चढलो तर हवा जिरली आहे. ना जंगल जंगल. तास झालं चालतंय, रस्ता काय अजून भेटला नाही. चालत राहा. याची सुरुवातच एवढी डेंजर झाली आहे भाई. वरती जाऊन काहीतरी सफल व्हायलाच पाहिजे आपलं. भाई 100% पाणी जायची वाट आहे माहितीये. पाणी जाऊन जाऊन ना हा एक धबधबा बनलाय छोटासा. पाऊस पडला ना तर आपली वाट आहे. ना आपण वरती राहणार ना आपण खालचे राहणार. तेच तर. डॉगेश कुत्रा कुठे गेला? चल चल चल. आई शपथ. कमी जंगल असते भाई इथं. रस्ता हायच नाही, फक्त मातीचा ढिगार आहे. एक तास झाला. डॉगेश चल चल. एवढी सोडावी इकडनं.
भाई फाटली. अजून भाई 1.5-2 तास असेल. उजाडलं पण नाही रस्ता अजून. दिसतोय मला आता. रस्ता अजून वाट उघडली नाही. इकडून चल, इकडून चल. ह्याच्यामुळे भाई रस्ता दिसलाय. च एक तास झालं भाई ट्रेकिंग करतोय. अजून वाट दिसली नाही. येऊ नको. तोंडात ठेव थोडंफार. आरामशीर. एक सीट. अजून 1-1.5 तास असेल ना. अजून तर चढायला पण चालू नाही केलं रे. अजून बाकी आहे गड चढायचं. अजून गडापर्यंत पोहोचलोच नाही. डॉगेश भाई. हो खूप हालत खराब झाली. पण करायचं भाई. चढून राहायचं आता. तेव्हा संपू नको भाई. च डॉगेश च. आता जरा बरं वाटतंय. भाई 1.5 तासाच्या ट्रॅक नंतर हा नजारा. अजून ट्रॅक झालेला नाहीये. अजून वर जायचंय. आताशी तर बेस लेवलला आलोय. जास्त नको. अजून वर जायचंय. ओके तिकडे जायचंय. तिथं वर थोडा टाइम रेस्ट करतो आणि मग परत स्टार्ट. दीड तासाच्या ट्रॅक नंतर मी तर हार मानलेली. पण हा व्ह्यू बघितल्यानंतर परत एक ताकद आली. लुक ॲट दिस व्ह्यू यार. एवढा भारी व्ह्यू झाला ना. आणि इथून धोक्याची चादर येते पूर्ण. थोड्या वेळ तर पूर्ण धुकं होऊन जाईल. मी तर क्विट केलं, हार मानलेली. पण आता जरा ताकद आली आहे. आता परत ट्राय करणार वर चढायचं. ठीक आहे. ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता उजाडले जरा. आता फटाफट ब्लॉग बनवायला काय प्रॉब्लेम नाही होणार. ओके इथं वर जायचं अजून. भेटूया मग वर. भाई शपथ. भाई इकडून पण येते. भाई शपथ मागं पण पूर्ण धुकं झाले. भाई माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा हा मी बघितला का. मी पण लाईफ मध्ये पहिल्यांदा. चल वरती अजून. वरतून अजून खाली दिसणार. हा खाली बसणार आता. भाई वरतून भाई पहिल्यांदा बघितली पण मी धुक्याची चादर. हा भाई. भाई मी पण पहिल्यांदा आलेलो. म्हणजे ट्रेक तर मी भरपूर केले. पण हा ट्रेक हा एवढं सकाळची धुक्याची चादर बघणं म्हणजे बेस्ट आहे एकदम. बेस्ट वाटलं पण नव्हतं भाई. मी तर क्विक केलं तर. मी तर हार मानलेली. पण जसंच एक अशी जागा भेटली की हा बाबा पुढं अजून करू शकतो आणि ताकद आली. आणि हा सीन बघून तर अजूनच. एवढा भारी सीन माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा बघितला. आणि माझ्या लाईफची पहिली ट्रॅकिंग. अजून बरंच वर जायचंय. ठीक आहे. ब्लॉग बघत राहा. रस्ता दाखव चल. भाई हा रस्ता दाखवतोय. जिथं जिथं आम्ही चुकतोय तिथे तिथं तो थांबतोय. आणि आम्हाला फटाफट रस्ता दाखवतोय तो.
आम्ही ट्रॅकिंग चालू केल्यापासून तो खालून आमच्या वरपर्यंत सोबतच आहे. जिथे जिथं आम्ही चुकत होतो तिथे तो थांबत होता. तिथे तो वर येतच नव्हता. तो एका जागेवर थांबायचा आणि मग जसं आम्ही परत यायचो खाली तर तो पण सरळ जायचा. मग आम्ही त्याच्या मागं मागं जायचो आणि मागं मागं जाऊन त्यांनी आम्हाला शेवटी किल्ल्याच्या पायथ्या तळाशी आणून उभा केला आहे. इथून असं वर जायचं आहे. इथून हा शेड आहे. शेडच्या इथून मग वर जायचं आहे. ट्रॅकिंग करताना कधी पण कुत्रा सोबत असला त्याला मारायला नका. म्हणजे आज त्यांनी एवढी मदत केली आहे ना आमची, बोलणे जेवढं कमी आहे. ठीक आहे, अजून वर चढायचं आहे. भेटूया मग वर. आता गोरळगडच्या पायथ्याशी आहे आणि इथं एक राखणदार आहे. इथं लिहिलंय की स्त्रियांनी प्रवेश करू नये. ते राखणदार आहे. आणि हा गोरखगडचा मेन रस्ता जो वर जातो किल्ल्याकडे. ठीक आहे, आणि आता आम्ही इकडून वर जाण्यासाठी निघालो. भेटूया मग वरून काय सीन आहे ते तुम्हाला दाखवतो. पोचलो. इथं वर जायचंय या दरवाजापर्यंत. 3 तासाची ट्रेकिंग केल्यानंतर हा सुकून तिकडे जा. धुकेची चादर आणि हा आमचा गाईड करणारा राखणदार. 3 तासाच्या ट्रॅक नंतर बोलतात ना सगळं काही विसरून जाणार. एवढं भारी सीन आहे इथं. लय रिस्की आहे, लय डिफिकल्ट आहे, पण केलं तर सगळं पॉसिबल आहे आणि आम्ही केलं. अजून वर जायचंय, वरून पण व्ह्यू दाखवल. धुकीची चादर दाखव पब्लिकला. गडाच्या टॉपवर आलो. मित्रांना दाखव. 3.5-4 तास ट्रॅकिंग करून फायनली ट्रॅक कम्प्लीट. एवढा डेंजर ट्रॅक आहे ना. ब्लॉग बघणार तर सगळं समजणार की हा किती डेंजर ट्रॅक आहे. इथून रस्ता कुठून आहे, कुठून रस्ते चालले आहेत, कुठं रस्ते संपत आहेत. हा मी चालू केलं तर 5 वाजता ट्रॅक आणि आता वाजलेत 7:30-8च्या दरम्यान वाजलेत. पण इथं आल्यावर एवढं बरं वाटतंय ना. तुम्ही बघू शकतात व्ह्यू, एवढा भारी व्ह्यू. हा आहे गोरवगड. हा ब्लॉग इथंच संपवतो. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.